मंडळी, झी मराठी वाहिनीने 25 वर्ष पूर्ण केली आहेत. खरं तर आपल्याला लहानाचं मोठं आपण झी बघत झालो आहे. आणि आता माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांची लाडकी जोडी आहे, म्हणजे पारू आणि आदित्य. तुम्ही कंप्लेंट करत असता पारू आणि आदित्यची इंटरव्ह्यू घेत का नाही, पण त्यांचं सेट साताऱ्यामध्ये आहे. आज ते मुंबईत आलेत. सेलिब्रेशन आहे, झीची 25 वर्ष आपण सेलिब्रेट करतो आहे. आत्ता झीचा पार्ट होत असताना आणि इतकी वर्ष आपण झी बघतच मोठे झालो आहे. कसं वाटतंय? सगळ्यात आधी माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांची जास्त इच्छा होती की मी झी मराठीवर कधीतरी काम करावं, आणि मला याचा आनंद आहे की मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकली आहे. आणि अर्थात मी सुद्धा झी मराठीवर काम करते, याचा मला अतिशय आनंद आहे. म्हणजे अशी अपॉर्च्युनिटी सहजासहजी कोणाला मिळत नाही, आणि मला ती मिळाली आहे, तर मी त्याचा चांगलाच उपयोग करून घेईन असं मला वाटतं आहे. सो येस, आय एम हॅपी. आणि आज पहिल्यांदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि त्यांच्या चांगल्या क्षणात मी त्यांचा भाग होऊ शकले, आता मला खूप आनंद आहे. सो येस, आय एम हॅपी. बरं प्रसाद, काय सांगशील? खरं तर खूप इमोशनल नातं असतं प्रत्येकाचं झीसोबत, आणि आता ही जी तुझी भूमिका आहे तीसुद्धा खूप जणांना आवडते. आज सगळ्यात प्रथम तर झीला 25 वर्ष पूर्ण होत आहे, आणि सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू या नॉमिनेशन पार्टीमधला मी जो आम्ही देतो आहे तो राष्ट्रीय मराठी, बिकॉज यू आर रिली स्पेशल टू अस. आणि तुम्ही जे कंप्लेंट करत असता साताऱ्याला नाही येऊ शकत, तर थँक्यू, तुमच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आणि येस, 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. पारू मालेका ही तुमच्या कृपेने कायम नंबर 1वर आहे TRPला. सो काय माहिती, खूप वेगळंच फिलिंग असतं. क्लासमधला जो नंबर 1 विद्यार्थी असतो, तो जेव्हा गॅदरिंग होतं तर तेव्हा त्याला सगळे डान्स पण त्यालाच, ॲक्ट पण त्यालाच असं होतं. तर साधारणतः आमचं एक वेगळं स्थान असतं, आणि एक जरा उगाच वेगळी एक वट घेऊन आम्ही फिरतो आहे. बट प्राऊड फिलिंग आहे. ऑनेस्टली स्पीकिंग, एंड ऑफ द डे इट्स अ फॅमिली. आणि हे मला अजिबात झीने बोलायला सांगितलेलं नाही आहे, पण हे खरंच मनापासून बोलतो आहे. झी माझ्यासाठी तर खरंच परिवारासारखंच आहे. माझा जन्म अभिनय क्षेत्रात जो झाला आहे स्क्रीनवर, टेलिव्हिजनवर, तो झीवर झालेला आहे. सो काय माहिती, झीचं एक खूप म्हणजे घष्टीवालं नातं आहे. सो येस. मला दोघांची ही आवडती झीवरची मालिका सांग. पारू. पारू विल ऑलवेज बी ऑन द टॉप प्रायोरिटी लिस्ट. पण माझी सगळ्यात फेवरेट मालिका जी आहे, जी परत यावी असं मला खूप मनापासून वाटतं, ती म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे. आणि मला सांगायचं झालं तर मला कुंकू आणि पिंजरा प्रचंड आवडायच्या. येस, म्हणजे लिटरली ते टायटल सॉंगच आलं माझ्या डोळ्यासमोर. सोहम सोहम तददुम तुम तानानी. पण मी असं सोडणार नाही आहे. एकतर खूप दिवसांनी तुम्ही दोघं एकत्र भेटलायत. प्लीज तुम्ही दोघं एकत्र मिळून एक उखाणा घ्या, ज्याच्यामध्ये झीची 25 वर्ष आणि पारू असं काहीतरी एक आलं. असं तुटका मुटका पण चालेल, पण त्याच्यामध्ये आदित्यचं नाव येऊ दे. झी मराठीने केली पूर्ण 25 वर्ष. आदित्य सरांसोबत आहे माझं अख्खं आयुष्य. ठीक आहे, चालेल. बरं, आज खूप इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत आणि आज खूप असं मिरवायचं आहे. सो ऑल द बेस्ट. आणि तुम्ही सुद्धा झीचा पार्ट आहात, तेव्हा तुम्हालाही कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. प्लीज विश की सगळे अवॉर्ड्स हे पारूच्या टीमला मिळो. सो येस, थँक्यू सो मच. थँक्यू.